तर हा बर्ड जो आहे ना, हा जेव्हा अडल्ट होणार, हे जे पूर्ण विंग्स येल्लो होतात, ही जस्ट फॉर अ रेफरन्स दाखवतोय. आपल्याकडे 2 बेबीज आता पॅरेंट्सच्या खाली पण आहे आपली, आणि ही आपल्याकडेच ब्रीड झालेली लोरी आहे. लुक ॲट द कलर. तर हे तुम्हाला 3000 पर पीसने कॉस्ट करणार. तिघांमधून तुम्ही कुठलाही घ्या. आता तुम्ही ह्याच्यामध्ये बघू शकता रेनबो टाईप कलर पण आहे त्याच्यावर. इव्हनली ह्या बर्डला ज्या फूडवर मी रेस करतोय तर आपली इम्पोर्टेड फॉर्म्युला आहे. लास्ट टाइम पासून मी सांगतोय सिटाकसवर मी रेस करतोय, आणि आता यांची एज आहे ऑलमोस्ट 2 महिने. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज आपण जाणार आहोत मालाडला मास एव्हरीला भेट देण्यासाठी मकरांच्या घरी. खूप नवीन असा स्टॉक आलेला आहे. खूप दिवस झाले व्हिडिओही आली नव्हती आणि खूप सारे कमेंट्स तुमचे आले होते. तर आज आपण मास एव्हरीची व्हिडिओ कव्हर करणार आहोत. त्यांच्याकडे एक्झॉटिक टेम बर्ड्स मिळतात आणि त्यांना लागणारे फूड्स, केज वगैरे सगळी आजची संपूर्ण डिटेल व्हिडिओ होणार आहे. जर तुम्हाला गिफ्टिंग ऑप्शन म्हणून कोणाला बर्ड्स गिफ्ट द्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकतात. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देणारच आहे. आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. वगैरे विचार. चला आता पुन्हा एकदा आपण आलेलो आहे मास एव्हरीला मकरांच्या घरी. मकरन कसा आहेस? खूप छान आहे दादा. आणि खूप दिवसांनी आपला व्हिडिओ येत आहे, तर आता काय नवीन स्टॉक आहे आणि तुझा ॲड्रेस काय असणार आहे? माझं लोकेशन महाशिविरीचं जे आहे ते मुंबई मलाडचं आहे. हायवे पासून आणि स्टेशन पासून 5 मिनिटाच्या अंतरावरती आपलं महाशिविरी लोकेटेड आहे. सो इन केस कोणाला येऊन बघायचं असेल तर तुम्ही येऊन बघू शकता. बेबीज आपल्याकडे एक्झॉटिक बर्डचे एनी टाइम अवेलेबल असतातच. बरं, आज काय नवीन स्टॉक दाखवणार आहे? यावेळेस आपल्याकडे जे आहे शो बजीज आलेले आहेत. इव्हनली माझी स्वतःचीच ब्रीड आहेत, मॅक्सिमम जेवढे आहेत ते. त्यात शो बजीज आहेत आपल्याकडे. पायनॅपल कॉन्यूर आहे, येलो साइडेड कॉन्यूर आहे, त्या व्यतिरिक्त येलो डॉमिनेंट सन कॉन्यूर आहे, आणि पाईलमध्ये सन कॉन्यूर यावेळेस आपल्याकडे आलेला आहे. त्या व्यतिरिक्तही आपल्याकडे लॉरी आणि बाकीचे इतर बर्ड जे आहेत क्रिम्सन वगैरे हे आता आपल्याकडे ब्रीड होतात, तर त्यांची पण प्री बुकिंग चालू आहे. तुम्हाला सगळी डिटेल्स सविस्तर आणि प्रॉपरली ह्या पूर्ण व्हिडिओच्या ह्याच्यामध्ये भेटेल. तर स्टार्टिंग पासून ते एंडिंग पर्यंत प्रॉपर पूर्ण व्हिडिओ बघा. बरं, तर आपण कुठून चालू करतोय मकरन? मी फर्स्ट ऑफ ऑल लोकांना हे बजीज दाखवू इच्छितो, शो बजीज, कारण लोकांमध्ये एवढी अवेअरनेस नाहीये या बजीजसाठी अजूनही. तर हे जे आहेत ह्यांना हॉलंडच्या लाईनमध्ये म्हटलं जातं. हे बेसिक बजीज नाहीये. फर्स्ट ऑफ ऑल मी सांगू तुम्हाला, जे शॉपकीपरकडे भेटतात ते ऑस्ट्रेलियन बजीज असतात, आणि हे जे आहे हे एक्झॉटिक आपले बजीज आहेत, हॉलंड बजीजमध्ये येतात, आणि हे ऑलमोस्ट कॉन्यूरच्या साईजचे होतात. म्हणजे जर तुम्ही त्यांना इथे पकडले तर त्यांची टेल इतकी मोठी होते. हे जे बजीज आहे, आणि आता यांची एज आहे ती 45 एज आहे फक्त. आता माझी हाईट 6'2" आहे, तर माझा हात किती मोठा आहे आणि त्याच्यामध्ये हा बेबी बघा, हा 45 डेजचा बेबी आहे फक्त. आणि हा प्रॉपर तुम्हाला सेल्फ करून येणार, टेम करून तुम्हाला देणार, सेल्फ करून. आणि माझे स्वतःचे पेअरचेच बेबी आहेत. तर कोणालाही हवं असेल तर आपल्याकडे भेटेल 3000 पर पीसमध्ये. शोज आहेत, अगेन सांगतो, शो बजीज आहेत, एक्झॉटिक बजीज आहेत. कोणाला जर असं हवं की काहीतरी वेगळं ठेवलं पाहिजे, बजीजवाल्यांना तर माहितीच असेल ऑब्व्हियसली, ज्यांना बजीजमध्ये नॉलेज आहे. दादा स्वतःकडे पण त्याच्याकडे शो क्रॉस आणि शोचे बजीज आहेत, ते ज्यांना माहिती आहे त्यांच्यासाठी मस्त आहे ते. ज्यांना नाही माहिती पण त्यांना जर एक बेसिक बर्ड हवा आहे कुठला तरी, ज्याचा मेंटेनन्स कमी असेल, दिसायला सुंदर असेल, आणि लहान घरामध्ये बाळ आहे वगैरे, फक्त त्याला लहान आहे, त्याला लांबून दिसला पाहिजे त्या हिशोबाने, तर हा बर्ड तुम्ही ऑप्ट करू शकता. खूप सुंदर बर्ड असतात, मेंटेनन्स कमी आहे, आवाज वगैरे खूप बारीक असतो यांचा, तर कोणाला लवकर डिस्टर्बन्स नाही, काही नाही, आणि खूप सुंदर बर्ड होतात. म्हणजे ऑलमोस्ट साईज पण चांगली मोठी होते यांची. तर हे तुम्हाला 3000 पर पीसने कॉस्ट करणार. तिघांमधून तुम्ही कुठलाही घ्या. आता तुम्ही ह्याच्यामध्ये बघू शकता रेनबो टाईप कलर पण आहे त्याच्यावर, पण मी असं काही डिफरन्शिएशन करत नाही त्याच्यामध्ये. नाही तर रेनबो नॉर्मली महाग येतात, दादाला तर माहितीच असेल. बट स्टील मी काही असं हे नाही केलं. तुम्हाला व्हाईट हवं तर व्हाईटवाला घेऊन जावा किंवा रेनबोवाले घेऊन जावा. 3000 पर पीसने तुम्हाला जे आहे ते कॉस्ट करणार. नेक्स्ट बर्ड मी दाखवतो दादा तुम्हाला. आता नेक्स्ट काय बघतो मकरन? सो नेक्स्ट बर्ड प्रथमेश दादा आपल्याकडे हे बघा, हे स्मॉल कॉर्न्यूरमध्ये आपल्याकडे पायनॅपल कॉर्न्यूर आहे, आणि ऑलमोस्ट डबल रेड फॅक्टर टाईपमध्ये आहेत आपल्याकडे हे. आता लोक तुम्हाला मार्केटमध्ये बोलतील हायपरचा बच्चा, पण हे हायपर नाही आहे, ह्याला डबल रेट म्हणतात. तर आपल्याकडे जे आहे ते खूप क्लिअरली तुम्हाला प्रॉपर इन्फॉर्मेशन वगैरे देऊन सगळं दिलं जातं पक्षी. असं नाही की म्हणजे अंधारात ठेवून दिलं जाण्यासारखा हिशोब नाही आहे. तुम्हाला प्रॉपर त्याचा रजिस्टर्ड DNA भेटणार, सेल्फ फिटिंग बेबी भेटणार, 3 to 3.5 months ओल्डचा, लॅबोरेटरीचा PDF भेटणार. तो म्हणजे प्रॉपर सगळं कामं तुम्हाला करून आम्ही सबमिट करणार. इव्हनली ह्या बर्डला ज्या फूडवर मी रेस करतोय तर आपली इम्पोर्टेड फॉर्म्युला आहे. लास्ट टाइम पासून मी सांगतोय सिटाकसवर मी रेस करतोय, आणि आता यांची एज आहे ऑलमोस्ट 2 महिने. यांना रेडी व्हायला साधारण अजून महिनाभर जाईल. हे बुकिंगला अवेलेबल आहे आपल्याकडे.
सो 4000 पर पीसने तुम्हाला येणार ह्याच्यामध्ये डबल रेड फॅक्टर पायनॅपल कॉन्यूर. आणि ह्याच्या व्यतिरिक्तही आपल्याकडे येलो साइडेड मध्ये पण स्टॉक आहे. तर येलो साइडेड कोणाला हवं असेल तर ते लोक येलो साइडेड साठीही ऑप्ट करू शकता. हा आपला येलो साइडेडचा स्टॉक आहे. हे बघा, भरपूर मस्तीखोर असे बर्ड्स ब्राईट कलर मध्ये येलो साइडेड कॉर्नर आपल्याकडे आहेत इथे. आणि यातला कुठलाही घ्या तुम्ही 4000 पर पीसने तुम्हाला येणार. इव्हनली ह्याच्यामध्ये जे बर्ड्स आहेत ते 45 डेज पासून ते 2.5 महिन्यापर्यंतचे बर्ड्स आहेत. आणि अजून यांना रेडी व्हायला साधारण 1.5 ते 1 महिना लागणार आहे अप्रॉक्स. आतापर्यंत जेवढेही मी रेट सांगतोय हे सगळे सेल्फ फिटिंग बर्ड्स आहेत. आपण हँड फिडिंग सपोर्ट फिडिंगचे बर्ड्स सेल नाही करत. जेवढाही रेट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जोही रेट मी दिलाय, जसं ह्याचे 4000 रुपीज पर पीस, शोचे आपले बजेट जे आहे त्यांचे 3000 पर पीस, तर ते सेल्फ फिटिंग बेबीचं आहे. जो रेडी असणार, टेम असणार, सेल्फ फिटिंगवर असणार. तर तुम्हाला जाऊन पुढे प्रॉब्लेम होत नाही त्या गोष्टीचा. आणि हे जे आहेत आता ह्यांना रेडी व्हायला महिना ते 1.5 महिना लागेल. आता सगळे बर्ड्स माझ्याकडे बुकिंगकडे आहे. सो बुकिंगसाठी तुम्ही नॉमिनल टोकन करून बुक करू शकता. जसं तुमचं टोकन माझ्याकडे येणार तसं बोर्ड तुमच्यासाठी बुक होऊन जाणार. फर्स्ट कम फर्स्ट सर्वचा हिशोब आहे. सो येलो साइडेड घ्या किंवा तुम्ही पायनॅपल घ्या, कुठलाही घ्या. 4000 पर पीसने तुम्हाला येणार. बुकिंग चालू आहे आपल्याकडे आणि सेल्फ करून दिला जाणार अगेन. ह्याच्या व्यतिरिक्तही आपल्याकडे जसं मी सांगितलं येलो डॉमिनंट सन कॉर्न्यूर आहे. तर मी तुम्हाला आता तो दाखवू इच्छितो. ते पण बेबीज आहेत आपल्याकडे, बुकिंगला आहेत. तर दादा हे आपल्याकडे आता 30 to 35 डेजचे सन कॉर्न्यूर आहेत आपल्याकडे येलो डॉमिनंट मध्ये. आता हे पण बुकिंगला अवेलेबल आहेत आपल्याकडे. सो कोणालाही हवं असेल, रेट्स सगळ्या बर्ड्सचे वाढतात ते सगळ्यांना माहिती आहे, पण मी जेवढं होईल तेवढं ॲब्झॉर्ब केलेलं आहे. आणि लास्ट टाइमचे जे आपले रेट्स आहे मी त्याच रेटवर काढतोय. मास एव्हरी कुठूनही डायरेक्ट मोठे बर्ड्स अरेंज वगैरे करून द्यायचे कामं नाही करत. मी स्वतः बर्ड्स आणतो, चेक करून आणतो, स्वतः प्रॉपर त्यांना रेस करतो आणि मग सबमिट करतो तुम्हाला. माझ्याकडे बर्ड ऑलरेडी खूप वेळ काढतो, त्यानंतर तुम्हाला सबमिट होतो. आता खूप साऱ्या लोकांना असंही असतं की यार आम्ही बुकिंग केली पण बर्डला काही झालं तर जिथपर्यंत बर्ड माझ्याकडे ही माझी जबाबदारी आहे. जेव्हा तुम्ही बुकिंग करताय तर माझं काम आहे की तुम्हाला प्रॉपर सेल्फ फिटिंग बर्ड, प्रॉपर त्याचे सगळे डॉक्युमेंट आणि DNA वगैरे सगळं करून तुम्हाला सबमिट करणं. त्या पिरियडच्या मध्ये जर बर्डला काहीही होतं तर तो माझा लॉस आहे, तो तुमचा लॉस नाहीये. तुम्हाला मी त्याच्या जागेवरती दुसरा बर्ड करून देणार. सो हे क्लॅरिफिकेशन होतं की तुमचं टोकन केलेलं जिथपर्यंत बर्ड माझ्याकडे आहे तोपर्यंत त्या बर्डला काहीही झालं तरी तो माझा लुकआउट आहे, तो तुमचा नाही. सो तुमचे पैसे सेफ राहणार आणि तुम्हाला दुसरा बर्ड त्या जागेवर करून दिला जाईल. आता हे येलो डॉमिनंट सन कॉर्न्यूर आहेत आपल्याकडे. हे तुम्हाला 10,500 पर पीसने येणार. जबकि मार्केटमध्ये आता रेट 12,500-13,000 रुपये पर पीस झालेला आहे. प्रॉपर येलो डॉमिनंट सन कॉर्न्यूरची गोष्ट करतोय मी. असं नाही की फक्त हलकी फुलकी मार्किंग असेल आणि ते येलो डॉमिनंट, तसं नाही. प्रॉपर येलो डॉमिनंटची गोष्ट करतोय. हे प्रॉपर येलो डॉमिनंट आपल्याकडे आहेत बेबी. रेज व्हायला अजून याला 2 महिने अप्रॉक्स टाइम लागणार, 1.5 ते 2 महिने. बुकिंगला अवेलेबल आहे. 10,500 पर पीस तुम्हाला कॉस्ट करेल. ज्याला कोणाला हवं असेल स्क्रीनवर नंबर येतोय 7715074202. जेवढा लवकर होईल कॉन्टॅक्ट करा. जशी तुमची बुकिंग येणार तुमच्यासाठी तुमचा बर्ड बुक होऊन जाणार. तर दादा आता येलो डॉमिनंट मध्ये मी तुम्हाला दाखवले. आता हे आताच थोडेसे मोठे आहेत येलो डॉमिनंट मध्ये. ह्याच्यात आता आहेत ते 45 डेजच्या अराउंड आहेत हे 2 बीच. पण त्यात एक रेअर बर्ड आपण जे दरवेळेस आपण आणतो, लवकर लोकांकडे बघायला पण नाही भेटत, पाईड सन कॉर्न्यूर. ह्याच्या आधी पण आपण आणलाय आणि आताही आणलाय. तर हा बर्ड जो आहे ना, हा जेव्हा अडल्ट होणार ह्याचे पूर्ण विंग्स येल्लो होतात. हा खूप रेअर आहे, हा लवकर येत नाही. पाईड खूप रेअर आहे, एक्सपेन्सिव्ह बर्ड आहे. परत सांगतो, तर कोणाला जर कॉल करून मला ह्याचा रेट वगैरे जे पण असेल तुम्ही मला कॉन्टॅक्टवर विचारू शकता. एक्सपेन्सिव्ह म्हणजे एकदम एक्सपेन्सिव्ह पण नाहीये. तुम्ही कॉन्टॅक्ट करा मला. हा पाईड आहे सन कॉर्न्यूर. ह्याच्या आधी पण आपण खूप वेळा दाखवलेला आहे चॅनलवरती आणि खूप हायली डिमांडेड बर्ड आहे हा सन कॉर्न्यूरमध्ये. सिंगल पीस अवेलेबल आहे. तर जेवढा लवकर होऊ शकेल तुम्ही कॉन्टॅक्ट करा. जर तुम्हाला डिफरन्शिएशन सांगू तर येलो डॉमिनंट जिथे 60 to 65% येल्लो होतो अडल्ट झाल्यावर, तिथे स्पाईड जो आहे तुम्ही बघू शकता ह्याच्या एंडला, टिपच्या एंडिंग पर्यंत येलो रंग आहे. हा येलो रंग स्प्रेड होऊन हा जो ग्रीन रंग आहे पूर्ण कव्हर करतो. ही खासियत आहे ह्या बर्डची, म्हणून ह्याला पाईड म्हटलं जातं, कारण हा पूर्ण येल्लो होणार. आणि हे सगळं तुम्ही कलर बघू शकता. ह्याच्या डोळ्याकडे प्रॉपर ऑरेंज आणि रेड कलरचे मार्किंग्स आहेत. आणि हे कलर वगैरे जे अटेम्प्ट आपण होतोय हे प्रॉपर गुड जेनेटिक ब्लड लाईन आणि त्या व्यतिरिक्त आपण जे हँड फिडिंग फॉर्म्युला वापरतो, जो मी स्पेनचा यूज करतो, सिटाकस, त्याच्यावरती रेज होतात ते बेबीज आपले. भले हा बजीज असो किंवा कॉर्न्यूर असो किंवा दुसरे कुठले बर्ड असो, हे जेवढे पण बर्ड्स आहेत ते मी सिटाकसवर रेज करतो. मी कुठलाही थर्ड पार्टी किंवा चीप लोकल फॉर्म्युला यूज नाही करत. इव्हनली एक खूप मार्केटमध्ये चालणार फॉर्म्युला आहे, मी तो सुद्धा यूज नाही करत. माझ्यासाठी तो पण चीपच आहे, सो मी तो पण नाही यूज करत. मी आधीपासून केटी यूज करत होतो, अगेन अमेरिकन ब्रँड.
त्यानंतर मी आता जे आहे ते सिटाकस यूज करतो, जो की स्पेनचा फॉर्म्युला आहे. आणि एकदा तुम्ही बेबीज हातात घेताल तर तुम्हाला एक अंदाजा येईल की तो फॉर्म्युला काय कमाल करतोय. पण ते फक्त तेवढाच मॅटर नाही. म्हणजे लोक मला बोलतात की कुठून तरी स्वस्तात बेबी आणल्याने रेस केला तर मग त्यानंतर त्याचं काय, असं होत नाही. दर गोष्टीला एक ब्लड लाईन लागतो, एक प्रॉपर त्याचं जेनेटिक लागतं. जर एक माणूस असा आहे की, किंवा एक उदाहरण देतो, जर फॅमिलीमध्ये पूर्ण फॅमिलीची जेनेटिक चांगली आहे तर त्यांच्या घरामध्ये जे पण जिमला जाणारे माणसं त्यांची जेनेटिक तुम्ही बघताल की ती वेगळी दिसते ॲज कम्पेअर टू नॉर्मल कोणाच्या घरामध्ये. सो ती गोष्ट जेनेटिक असणं खूप गरजेचं आहे. जर ब्लड लाईन प्युअर आहे तर तुम्हाला त्याचं आउटपुट 110% चांगलाच भेटणार. आणि जेवढी क्वालिटी असणार तेवढा त्याचा क्वालिटीचा रेट असतो. बट स्टील बिकॉज वी आर ब्रीडर्स, येलो डॉमिनेटमध्ये कुठलाही घ्या 10,500 पर पीस जसं सांगितलं. आणि पाईडसाठी तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा. बरं मकरन, ह्याच्यामधले कोणाला मेल आणि फिमेल पाहिजे असेल तर हे एका आईचे आहेत की वेगवेगळ्या जेंडर? मी हे करतो. आता ह्याच्यामध्ये हे 2 बेबीज जे आहेत आपल्याकडे, हे जे आहेत हे एका आईचे आहेत. आणि ह्या बॉक्समध्ये जे बेबीज आहेत आपल्याकडे, ह्याच्यामध्ये 2 वेगळ्या आईवडिलांचे बेबीज आहेत. म्हणजे एक आईवडिलांचे बेबीज 2 आहेत ते वेगळे आहेत आणि 3 वेगळे. त्यांच्या पायामध्ये जी रिंग आहे त्यावरून मला डिफरन्शिएट होतं. तर तुम्हाला जेव्हा पण मी बर्ड देणार, जर तुम्हाला पेअर पण हवा आहे तो प्रॉपर डिफरंट आई वडिलांची पेअर तुम्हाला बनवून दिलेली जाणार. असं नाही की दुकानवाल्यासारखं की फक्त माल काढायचा आहे, हा मेल हा फिमेल घेऊन जावा, सेम आई वडील आहेत किंवा त्यांचं जेनेटिक सेम आहे किंवा काय प्रॉब्लेम आहे की नाही ते कोणी नाही बघत. तुम्हाला म्हणून स्वस्तात देऊन टाकली जाते. पण जर कुठे प्रॉपर वस्तू आहे तर ती प्रॉपर वस्तूची काही ना काही व्हॅल्यू असते जी तुम्हाला पुढे जाऊन रिटर्न येणारच आहे. तुम्ही जर आज प्रॉपर डिफरंट ब्लडलाईनमध्ये घेताय, कारण कनूर लवकर ब्रीड नाही करत, 1-1.5 वर्ष घेतो. तुम्ही जर आज इन्व्हेस्ट केलं 1-1.5 वर्षानंतर तुमच्याकडे माहिती पडलं प्रॉब्लेम येतात तर तुमचीच हॉबी खराब होते. माझं काम खूप आधीपासून क्लिअर आहे. मास एव्हेरी त्याच्या आमच्या क्वालिटीसाठी नोन आहे आधीपासून. जेव्हा पण मी बर्ड्स दिलेत कस्टमरला, आज पण मी कधी पण 12:30ला पण एमर्जन्सीमध्ये कस्टमरचा कॉल येतो तर मी अटेम्प्ट करतो, उचलतो. त्यांना मेडिसिन्स पासून काहीही लागलं तर कम्प्लीट सपोर्ट तुम्हाला भेटणार जेव्हा मी तुम्हाला बर्ड सबमिट करणार. त्याचा डाईट तुम्हाला भेटतो प्रॉपर. डाईटमध्ये पण मी काय खाऊ घालतो, कसं खाऊ घालतो, किती खाऊ घालतो, ह्याचं प्रॉपर तुम्हाला डाईट चार्ट, त्याचं एक्सप्लेनेशन सगळं करून भेटणार. सो तुम्हाला कधी पण सपोर्टची गरज पडली मकरनला कॉल करा. मी स्वतः सायन्सचा स्टुडंट आहे, तर तुम्हाला कधी मेडिकल वगैरे कुठल्याही औषधाची गरज पडली तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. मी कधीही कॉल उचलतो कस्टमरचा. तुम्ही नॉर्मल पण कॉल कराल तर तुम्ही बघाल की मी फोन उचलतोय, दुसरे उचलत नाही. म्हणून मी नंबर क्लिअर देतो की हवं तुम्ही मेसेज नंतर करा, पण काहीही असेल, इव्हनली कुठली बुकिंग पण करायची असेल, डायरेक्ट तुम्ही कॉल करा, स्क्रीनवर नंबर आहे. आणि पॅन इंडिया डिलिव्हरी आहे आपल्याकडे. पॅन म्हणजे पॅन इंडिया. तुम्ही कुठेही असाल ना त्या स्टेशनपर्यंत आपल्याकडे डिलिव्हरी अवेलेबल आहे. त्याचे चार्जेस वेगळे असू शकतात डिपेंड ऑन लोकेशन, तर त्यासाठी तुम्ही कॉन्टॅक्ट करा. पण सध्या वाया ट्रेन, वाया बस, वाया बोट आपण सगळ्याच्या थ्रू आता आपण शिप करतो आहे. ओके. आणि आता आपण नेक्स्ट काय बघतोय? नेक्स्ट मी तुम्हाला दाखवतो आता दादा, आपल्याकडे एक लॉरी आहे, स्विन्सन लॉरी. सगळ्यांना आवडते आणि मी आता ती रेस केली आहे. सो जस्ट फॉर अ रेफरन्स आपण लास्ट व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे तिला. तर जस्ट एक कस्टमरला म्हणजे कलरेशन मकरांकडे कसे असतात ते दाखवण्यासाठी मी फॉर रेफरन्स तुम्हाला ती दाखवतो. ओके. तर आपण इकडे बघतो आता बघा लॉरी आले. आता ह्याचा कलर बघा दादा, जस्ट ॲडमायर करा, ह्याचा कलर ॲडमायर करा. आणि किती महिन्याची आहे? आता ही 3 महिन्याची झाली दादा. ओके. 3 मंथ्समध्ये ग्रोथ बघा तुम्ही, बर्ड्सची क्वालिटी बघा, ॲक्टिव्हिटी बघा तुम्ही. बघा दिस. काय मेल आहे फिमेल आहे? आता याचा DNA करायला टाकलेलं आहे आपण. आज संध्याकाळपर्यंत त्याचा DNA पण येईल. ही जस्ट फॉर अ रेफरन्स दाखवतोय. आपल्याकडे 2 बेबीज आता पॅरेंट्सच्या खाली पण आहे आपली, आणि ही आपल्याकडेच ब्रीड झालेली लॉरी आहे. लुक ॲट द कलर. ओके. आणि आता ही सेलला आहे की नाही, ही रेफरन्ससाठी दाखवतोय. ओके. ह्याच्यामध्ये हे जे भावंड आहेत आपल्याकडे ते बुकिंगला अवेलेबल आहे. लॉरी तुम्हाला जर अशी हवी असेल, ऑलराऊंडर बर्ड आहे. त्याच्यामध्ये टॉकिंग, स्पीकिंग, मिमिकिंग, हॉपिंग सगळं करते. आणि लॉरी एकमात्र पक्षी अशी ना जी भले वाईल्ड झाली ना तरी तुम्ही त्याला परत टेम करू शकता. लॉरीसारखा जर बजेट आहे तुमचा, खूप चांगला बजेट आहे, तर माझा फर्स्ट प्रेफरन्स ऑलवेज लॉरी असते. जर कोणी फर्स्ट टायमर पण असेल तुम्ही लॉरी ठेवताय, बेस्ट बर्ड आहे. कलर बघा तुम्ही ह्याचा, ऑलराऊंडर बर्ड आहे एकतर. कारण ह्या बजेटमध्ये किंवा तुम्ही 40,000 पण घालणार असाल तरी तुम्हाला ह्याच्या आजूबाजूला कुठलाही बर्ड टिकत नाही. माझ्या हिशोबाने लॉरी जर बजेट खूप चांगला आहे तर बेस्ट बर्ड आहे फर्स्ट टायमरसाठीच पण. आणि ॲज यू कॅन सी, न निपिंग आहे, न बायटिंग आहे, न काय आहे, एकदम मस्तीखोर बर्ड आहे बघा. खूप मस्तीखोर बर्ड आहे. साधारण याचा काय बजेट ठेवावं लागेल? आपण असं मी रेट सांगितलं तुम्हाला, 19,500 पर पीसने पडणार तुम्हाला स्विन्सन लॉरी. त्यात रेड कॉलर आणि रेनबो दोन्ही येतात. तर हे आपल्याकडे स्विन्सन लॉरी आहे आता.
तर कोणालाही हवं असेल तर हे जे भावंड आहेत 2 आपल्याकडे जे आता पॅरेंट्सच्या खाली आहेत, त्यात तुम्हाला बुकिंग करून भेटणार, गेली उडून, त्यात तुम्हाला बुकिंग करून भेटणार सेल्फ फिटिंग करून ह्या एजचीच, आणि 19,500 त्याचं कॉस्ट असणार. ओके. आता मी ऑफरवर येतो. ऑफर ऑलवेज आपण देतोच महासेवेच्या थ्रू. सो लास्ट टाइमची जी ऑफर आहे ती आपण अजून कंटिन्यू करतोय, फॉरवर्ड करतोय पुढे. त्याच्या व्यतिरिक्त सीड्स वगैरेवरती आपण नवीन ऑफर ओपन केलेली आहे. जर कोणी मुंबईमध्ये असाल आणि तुम्हाला सीड्स हवेत, तर जे सीड्स तुम्हाला रिटेलमध्ये जर कॉकटेलचे असतील तर 300-350 रुपये किलोने येतात, ते सीड आपल्याकडे 180 पर केजीने भेटेल तुम्हाला. जे सीड्स तुम्हाला कनूरचे 450-500 केजीने येतात सन कनूरची, तेच आपल्याकडे 280 ने आहे. बिग पॅरेट मिक्स 350 ने आहे. तुम्हाला साईडला कॅटलॉग येत असेल. तुम्हाला सीड्स पासून, त्याचे टॉईज पासून, आणि चांगलेवाले टॉईज, फॅन्सी टॉय पासून, त्या व्यतिरिक्त तुम्हाला मल्टीव्हिटॅमिन, सप्लिमेंट्स, फ्रूट मिक्स एक्सेट्रा जेही हवं असेल, वन स्टॉप सोल्युशन आपल्याकडे आहे आता. आणि मी फक्त तेवढेच ठेवलेले जेवढे मी वापरतोय माझ्या बर्ड्सला. रॅन्डम असं नाही की 100 गोष्टी ठेवलेल्या आहेत मी. तर जे मी वापरले तेच माझ्या कॅटलॉगमध्ये तुम्हाला भेटेल. तर कोणालाही हवं असेल अप टू 60% ऑफ आहे प्रोडक्ट्सवरती. जेवढा लवकर कॉन्टॅक्ट कराल तेवढं तुम्हाला ऑफर भेटणार. पहिली ऑफर आहे 10+2 ची, ऑरेल्स फ्री डिलिव्हरी, म्हणजे 10 किलो सीड्स घेता तर 2 kg फ्री भेटेल, या तर तुम्हाला फ्री डिलिव्हरी भेटेल. सेकंड ऑर्डर आहे ॲसेसरीजवरती. जर तुमची ऑर्डर जी कार्ट आली आहे पूर्ण ॲसेसरीजमध्ये, जर ती 2000 क्रॉस होते आहे तर तुम्हाला फ्री डिलिव्हरी भेटेल. जर तुम्ही मुंबईमध्ये असाल आणि जर तुमची ऑर्डर व्हॅल्यू 7 kgच्या अराउंड आहे सीड्सची, तर तुम्हाला फ्री डिलिव्हरी भेटेल पॅन मुंबईसाठी, ठाणे, पालघर, आजूबाजूचे जे डिस्ट्रिक्ट्स आहेत त्याच्यासाठी. तर ही सध्या अवेलेबल आहे ऑफर, आणि ही चालू आहे आपल्या साईडने. तर ज्यालाही कोणाला सीड्स पण हवे असतील लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा, ॲसेसरीज हवे असतील लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा. ओके. तर नक्कीच आजचा व्हिडिओ आपण इकडे एंड करूया, आणि ह्याच्यामधला कोणताही स्टॉक आवडला तर नक्कीच तुम्ही मकरनला कॉन्टॅक्ट करू शकतात. थँक्यू. थँक्यू. चला मित्रांनो, आता निघायची वेळ झालेली आहे. आशा करतो ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ इथपर्यंत बघितली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तुम्हाला भेटीन पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.